नमस्कार शेतकरी मित्रांनो, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यामधील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर आज समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा मागील 17वा हप्ता नुकत्याच काही दिवसांपूर्वी जमा झाला असून आता राज्यामधील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या पुढील 18व्या हप्त्याची व नमो शेतकरी योजनेच्या 4थ्या हप्त्याची प्रतीक्षा लागून आहे। असे असताना केंद्र सरकारने आज असे जाहीर केले आहे की पीएम किसान योजनेचा पुढील 18वा हप्ता वितरणाच्या वेळापत्रकानुसार ऑक्टोबर महिन्यामध्ये वितरित करण्यामध्ये येणार नसून हा हप्ता विधानसभा निवडणुका पाहता तुम्हाला एका वेगळ्याच टायमिंगला वितरित केला जाणार आहे व या 18व्या हप्त्यासोबतच नमो शेतकरी योजनेच्या 4थ्या हप्त्याची देखील वितरण होण्याची संधी पाहायला मिळत आहे। तर मग तुम्हाला नेमके या दोन्ही योजनांचे हप्ते कधीपर्यंत मिळतील, चला तर मग अगदी आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मग शेतकरी मित्रांनो, आजच्या अपडेटची हेडलाईन अशा प्रकारची आहे की पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता ऑक्टोबर महिन्यामध्ये मिळणार आहे। तर मग कधीपर्यंत मिळणार आहे 18वा हप्ता, चला आजच्या व्हिडिओमध्ये पुढे सविस्तरपणे जाणून घेऊया। तर मग याबद्दलची सविस्तर अपडेट अशा प्रकारची आहे की केंद्रामधील सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे। 2014 मध्ये सत्तेमध्ये आलेल्या मोदी सरकारने ही योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांचा आर्थिक लाभ देण्यामध्ये येत आहे। हे 6,000 रुपये 2,000 रुपयांचे एक हप्ता याप्रमाणे वितरित करण्यामध्ये येत आहेत। म्हणजे एका वर्षामध्ये 3 समान हप्ते शेतकऱ्यांना देण्यामध्ये येत आहेत। आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना एकूण 17 हप्ते वितरित करण्यामध्ये आले आहेत। मागील 17वा हप्ता हा श्री क्षेत्र वाराणसी येथून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये आला आहे। 18 जून 2024 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे श्री क्षेत्र काशी येथे गेले होते। दरम्यान पंतप्रधान महोदय यांच्या हस्ते श्री क्षेत्र काशी दौऱ्यावेळी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना 17वा हप्ता वितरित करण्यामध्ये आला होता। मिळालेल्या माहितीनुसार मागील 17व्या हप्त्याचा देशभरामधील जवळपास 9 कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता। राज्यामधील ही जवळपास 80 ते 85 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला। पण आता या योजनेच्या पुढील हप्त्याचे वेध शेतकऱ्यांना लागलेले आहे। या योजनेचा पुढील हप्ता कधीपर्यंत जमा होणार हा देखील एक मोठा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित करण्यामध्ये येत आहे। तर आतापर्यंत या योजनेचा पुढील हप्ता ऑक्टोबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल असे म्हटले जात होते। मात्र आता या योजनेचा पुढील हप्ता ऑक्टोबर महिन्यामध्ये नाही तर नोव्हेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येईल असे सध्या सांगण्यामध्ये येत आहे। यामुळे नेमका पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कधीपर्यंत जमा होणार हा देखील एक मोठा यक्ष प्रश्न आहे। तथापि येत्या काही महिन्यांनी महाराष्ट्रासहित देशामधील काही प्रमुख राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत। यामध्ये जम्मू काश्मीर, हरियाणा आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे। अशा परिस्थितीमध्ये केंद्रामधील मोदी सरकार शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करेल अशा प्रकारची शक्यता सध्या वर्तवण्यामध्ये येत आहे। या सदर राज्यामधील विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी या योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतो अशा प्रकारची शक्यता सध्या वर्तवण्यामध्ये येत आहे। याबाबत अजून कोणतीच अधिकृत अशी अपडेट हाती आलेली नाहीये। यामुळे याचा नेमका पुढील हप्ता शेतकऱ्यांना कधीपर्यंत मिळणार आहे हे देखील विशेष पाहण्यासारखे असणार आहे। तर मग आजच्या अपडेटनुसार आता देशामधील सर्व पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना पीएम किसान योजनेचा पुढील 18वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 4था हप्ता हा ऑक्टोबर महिन्यामध्ये नव्हे तर नोव्हेंबर महिन्यामध्ये जमा होण्याची शक्यता सध्या वर्तवण्यामध्ये येत आहे। आणि अशा प्रकारची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली। आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।